हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट से नितीन. आणि आज आहे वुमन्स डे. वुमन्स डेच्या सर्व वुमन्सला वुमन्स डेच्या शुभेच्छा. आणि वुमन्स डेच्या दिवशी मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायचे, त्यामुळे मी मस्त वरती निवांत आले. आणि शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे आपल्या महिलांना कधीच कमी समजत नव्हते. महिलांना ते नेहमी तुळजाभवानीचा अवतार म्हणायचे. म्हणजे कुठेतरी एका विद्यार्थिनी होती ती आणि हुशार होती. तिला विचारण्यात आलं होतं की आजकाल शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा का घडत नाही म्हणजे. तर तिने खूप छान उत्तर दिलं होतं. तर ती म्हणे की आजकाल जिजामाता घडत नाहीये, त्यामुळे शिवाजी महाराजही घडत नाहीये. तर आपल्या स्त्रियांना कुठंतरी बळकट राहणं खूप गरजेचं आहे. आपण स्त्री आहो म्हणून कुठंतरी कमजोरच आहो किंवा अशा काही गोष्टी स्वतःला समजून घेणं हे खूप चुकीचं आहे. आजकाल मिसेस म्हणून एक नवीन मूवी आलेला आहे. मला वाटतं ते शॉर्ट असते ना, काहीतरी काय म्हणतात त्याला, आता मला आठवायला नाही. नेटफ्लिक्सवर तो मूवी चालू आहे. तर त्यात ती लग्न करून ज्यावेळेस मॅरिड करून येते, तर त्यावेळेस तर ते म्हणतात की आमची म्हणजे मुलगीच आता आमच्या घरात आली. पण तिचं म्हणजे जे सासरे असतात त्यांना ते मिक्सी बनलं काढलेलं किंवा असं काही गोष्टी आवडत नाही, त्यांना पाट्यावरलंच पाहिजे असतं. तर इंडियन मिल आहे ना, हे सगळ्यात जास्त टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. दुसरे तुम्ही मिल बघा, साऊथ इंडियन किंवा साऊथ इंडियनमध्येही खूप प्रोसेस आहे. अमेरिकन जे मेन्यू हे आहेत, तर त्यांचं लगेचच फास्ट तयार होणारे कुझिन्स आहेत. आणि आपले जे इंडियन प्रोसेस आहे ना, 2 दिवस 3 दिवसही लागतात. काही डिशेसला जर फर्मेंटेड डिशेस त्या असतील तर वेळ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे ती खूप. तर वुमन्स फक्त स्वयंपाकातच स्वतःला गुंतवून न घेतात. ती मुलगी अगदी डान्स टीचर किंवा तिचं असं काहीतरी मोठं डान्स शिकवण्याचं हे होतं, ते तिने दाखवलेलं आहे. म्हणजे त्या मूवीमध्ये दाखवलेले. पण तरी ती इकडं येऊन आहे ना सासरी फक्त ते स्वयंपाकच करत राहते. आणि ती नंतर आहे ना कंटाळून गेली होती त्या सगळ्या गोष्टीला. तसा खूप छान मूवी आहे तो. म्हणजे चुकीच्या गोष्टी प्रमोट करण्यापेक्षा आहे ना असे छान मूवी बघा किंवा छान पुस्तक वाचा, छान गोष्टी शिका. कारण पुस्तकासारखा आपला मित्र आहे ना, चांगला मित्र कोणीच नाहीये. पुस्तक जे आपल्याला चांगल्या गोष्टी देतं ना, शिकवतं, ते आपल्याला कोणी शिकवू नाही शकत. कारण मी लहानपणापासून मोठी झाले तर हे आपले ते आपले हा जो गोड गैरसमज असतो ना, तो जसं आपण मोठं होतो, इवन लग्नानंतर तो पूर्णच गैरसमज कमी होऊन जातो. त्यामुळे माझ्या मुलींना मी आधीच शिकवत असते की हे माझं ते माझं, यापेक्षा हे मला मदत करल, ते मला मदत करल, असं काही नसतं. आपला स्वतःचा पैसा किंवा स्वतःचं पायावर उभं असणं किती महत्त्वाचं आहे हे मी त्यांना नेहमी पटवून देत असते. आणि खोट्या गोष्टी त्यांना सांगत नाही की पैसा काही महत्त्वाचा नसतो, पैशाला महत्त्वच द्यायचं नसतं. मी त्यांना खऱ्या गोष्टी सांगते की पैशाशिवाय काही नाही. पैसा आहे तर सगळं आहे. तुम्ही स्वतः कसं करिअर म्हणजे स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचंय, मनी इज इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. तर पैसा किती महत्त्वाचा आहे याचं महत्त्व मी त्यांना नेहमी सांगत असते. कारण आपल्या पाल्यांना आहे ना, मुलीही असो, आपण मुलांना पैशाविषयी किंवा याच्याविषयी कामाविषयी लवकरच सांगतो की की त्याला पुढं फॅमिली सांभाळायची त्याची. आपण मुलीविषयी तसं का करत नाही? मुलींना फक्त चूल आणि मुलं सांभाळायचं आहे का? फक्त 2-3 हजार मेडला देऊनही आपण स्वयंपाक पाणी करून घेऊ शकतो. जर तिचं काम 50-60 हजार किंवा आणखी काही जास्त पेमेंटचं असेल तर ती 2-3 हजार अगदी सहज पे करू शकते ना, फक्त स्वयंपाकासाठी. तर नुसतं स्वयंपाक ह्या गोष्टीसाठी स्त्रीला गुंतवून न ठेवता तिने काही समाजासाठी काही कामं केले पाहिजे. तिचं जे टॅलेंट आहे ते दाखवलं पाहिजे. कारण
स्त्रिया ज्या प्रकारे आपलं आयुष्य आहे ना कॅटलॉग सारखं आहे. आपण जिथे कुठे जेवणासाठी वगैरे जातो तिथं असतं ना एक कॅटलॉग दिलेलं असतं आपल्याला, तसंच आपलं आयुष्य आहे. आपण कॅटलॉग मधला आयटम सांगून ऑर्डर दिला तर आपल्याला माहिती आहे आपण ते सांगितलेलं आहे ते येणारच आहे. तसंच आपलं आयुष्य समजा, आपल्या आयुष्यामध्ये एक कॅटलॉग बनवा आणि ब्रह्मांडामध्ये एक ऑर्डर सोडा की मला हे मिळवायचे, मी हे मिळवणारच, ते मला मिळालेलेच आहे असं आधीच समजा. कारण मी रिसेंटली एक द सिक्रेट नावाची बुक ऑर्डर केली होती, माझ्या काही जुन्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेली देखील आहे. तर मला असं वाटायचं ती बुक वाचली म्हणजे काहीतरी त्यात सिक्रेट असणार आणि ते समजणार आणि लगेच मी वाव मोटिवेट होणार असं मला वाटत होतं. जोपर्यंत 50 ते 60 पेजेसपर्यंत आपण येत नाही ना तोपर्यंत ते रहस्य आपल्याला समजत नाही. रहस्य म्हणजे हेच रहस्य की तुम्ही युनिव्हर्सला मागा म्हणजे तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला जे पण हवंय, जसं तुम्ही ज्या घराची कल्पना करत आहात की माझं घर असं पाहिजे, किंवा ज्या पण आयुष्याची तुम्ही कल्पना करत आहात की माझं आयुष्य असं पाहिजे, ते तुम्ही युनिव्हर्सला सांगा. ते तुम्ही युनिव्हर्सला मागा की मला हे हवंय, किंवा तुम्ही लिहून ठेवा की माझे हे स्वप्न आहेत, मला हे करायचे आहेत, ते कशा प्रकारे पूर्ण करायचे आहे हे देखील लिहून ठेवा. की तुम्हाला कोणती गोष्ट अचीव करायची आहे हे देखील तुम्ही लिहून ठेवा. 50 ते 60 पेजेस येईपर्यंत ते तुम्हाला लक्षात येत नाही, मग ऑटोमॅटिक त्यात येत जातं. शाहरुख खानच्या एका पिक्चरमध्ये डायलॉग नाही का, अगर आप किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने में लग जाती है. तसंच गुरुत्वाकर्षणाचा आहे ना एक गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे की ब्रह्मांडात युनिव्हर्स तुमचं नेहमी ऐकत असतं. त्यामुळे युनिव्हर्समध्ये तुमचा एक असा मेसेज टाका, पॉझिटिव्ह मेसेज टाका की जे तुम्हाला करायचे, तर ही युनिव्हर्स तुम्हाला पूर्ण ते देण्यामध्ये सक्सेस बनवन. तर मी काही माझे जे स्वप्न आहेत किंवा मला जे करायचं आहे आयुष्यात ते लिहून ठेवले. तसंच लिहून ठेवा म्हणजे ते युनिव्हर्स तुम्हाला ते मिळवण्याच्या अगदी मागेच लागून जाईल. म्हणजे आता जे कोणी डॉक्टरकीचा तुम्ही जर अभ्यास करत आहात तर तुम्ही आधीच समजायला लागा मी तर डॉक्टर झालेलोच आहे. त्यामुळे काय होतं, एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि डॉक्टर व्हायचंच हे झालेलंच आहे असं त्यावेळेस जो विद्यार्थी समजल त्यावेळेस डॉक्टर लोक खरंच जे डॉक्टर सक्सेसफुल आहेत ते कशी लाईफस्टाईल जगतात किंवा त्यांनी ते मिळवण्यासाठी काय काय गोष्टी केलेले याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित होतं म्हणजे. आणि तसंच आपण अगोदरच वागायला लागतो. त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जे हवं आहे ना ते तुम्हाला आधीच मिळालेलं आहे हे तुम्ही आधीच इमॅजिन करा आणि आयुष्याला एक कॅटलॉग समजा. म्हणजे की तुम्ही आता ऑर्डर दिलेली आहे आणि ते तुमचं पूर्ण होणारच आहे. तुम्ही जी पण स्वप्न बघताना ती युनिव्हर्सला सांगा म्हणजे ती तुमची पूर्ण होईल. हेच त्याचं मागचं हे, त्यात असं सिक्रेट वगैरे असं काही नाही आहे, हेच आहे. आणि त्यात खूप छान छोट्या छोट्या स्टोऱ्या पण आहे ज्या मला 1-2 लक्षात राहिलेले आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करते. की तो जो व्यक्ती होता ना, आता आपल्या इकडले नावं विठ्ठल गजानन किंवा असे सोपे सोपे नाव आहे ना, तसे तिकडे नाही आहे. तर ते नाव काय त्या व्यक्तीचं मला लक्षात नाही, त्यात सगळे इंग्लिशच नाव आहे, रॉबर्ट, लिसा अशा प्रकारची नाव आहे त्या पुस्तकामध्ये. त्याच्यामुळे एक्झॅक्ट नाव मला लक्षात नाही आहे. पण त्या व्यक्तीने असं स्वप्न म्हणजे ज्या घराचं स्वप्न पाहिलेलं होतं ना, तर त्याने ते 10 वर्षा अगोदर पेंटिंग केलं होतं एका वहीमध्ये. तर पेंटिंग केलं होतं आणि नंतर 10 वर्षानंतर सेम तसंच घर त्याने बांधलेलं होतं. आणि मग त्याचा लहान मुलगा जो आहे तर ती बुक त्याने खूप अशी सांभाळून ठेवलेली होती म्हणजे. आणि एखादं क्लटर ते करत असताना ती पुस्तक त्या बाळाच्या हाती लागली आणि तो त्याच्या वडिलाला विचारत होता की पप्पा याच्यात काय आहे. तर त्याने त्याला ज्यावेळेस ती बुक खोलून दाखवली ना, तर ते घर आहे ना तेच घर होतं जे त्याने 10 वर्ष आधी इमॅजिन केलं होतं त्याच्या डोक्यामध्ये.
तर तसंच घर त्याने बांधलेलं होतं आणि ते बघून त्याला रडायला आलं. अशा खूप छान छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यात आहे. वजनाबद्दल पण एक लेखिकाने सांगितलेलं आहे की तुम्ही विचार करत राहतात की माझं वजन वाढेल, वजन वाढेल, माझे जेवणामुळेच वजन वाढेल, तर तुमचं खरंच जेवणामुळे वजन वाढेल. आणि तुम्ही जर असं इमॅजिन करत असाल की नाही माझं वजन वाढणार नाही, माझं वजन कमी होणार आहे किंवा मला जे अपेक्षित वजन आहे त्यापर्यंत मी जाणारच आहे, त्यापर्यंत जाण्यासाठी मला थोडेसे प्रयत्न करावं लागेल, पण त्यापर्यंत मी जाणारच आहे. म्हणजे पॉझिटिव्ह, आपल्या डोक्यात पॉझिटिव्ह ठेवणं नेहमी की वाढणारच आहे, वाढणारच आहे. तुम्ही ज्याचा विचार करत जाताना ते तुमच्यासोबत जास्त होतं, असंच त्याच्यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एक इझी माझ्या नजरेत समोर असलेलं उदाहरण मी तुम्हाला देते. परिणिती चोप्राचं बघा, ती नेहमी म्हणायची की मी पॉलिटिशियनशी लग्न करणार नाही, पॉलिटिशियनशी लग्न करणार नाही. पण तेच म्हणजे नेहमी म्हणून आहे ना, तिचं लग्न शेवटी पॉलिटिशियनशीच झालं. तर हेच त्याचा सांगण्याचा उद्देश आहे की आपण नेहमी जे म्हणत असतो ना त्यालाच आपण अट्रॅक्ट करत असतो. त्यामुळं युनिवर्समध्ये चांगला मेसेज सोडा, मला हे करायचंय, माझ्या आयुष्यात हे चांगल्या गोष्टी ह्या होणारच आहे असं इमॅजिन करा, असं त्यात सांगितलेलं आहे. आणि वुमन्स डेच्या दिवशी मी हेच सांगेन सर्वांना की वुमन्स आपण आपल्यामध्ये खूप सारी शक्ती आहे. आपण एक वेगळा जीव तयार करू शकतो, म्हणजे आपण एक निर्मिती करू शकतो. स्त्री स्वतःला कधीच कमी लेखू नका की मी स्त्री आहे म्हणून, कमीपणा अगदी अंगी बाळू नका. आपलं एक सुंदर स्त्रीचं शरीर आपल्याला देवाने दिलेलं आहे. स्त्री अजिबात कमजोर नाहीये. ती वेळ आली तर म्हणजे महादेवालाच देवाने विचारलं होतं कोणत्या तरी की तुम्ही स्त्रीला एक कमजोर का केलेलं आहे म्हणे. तर महादेव म्हणे मी तिला कमजोर नाही केलेलं, ती इतर वेळी नॉर्मल असेल, पण ज्यावेळेस तिच्यावर वेळेअभावी वाईट प्रसंग किंवा काही गोष्टी येतील त्यावेळेस ती चंडीही होईल, असं म्हणजे महादेव सांगत होते. तर सांगण्याचा उद्देश हाच की आपण कमजोर नाहीये, आपल्याला स्वतःला कमजोर समजू नका. आणि वुमन्स डेच्या सर्व माझ्या वुमन्स मैत्रिणींना शुभेच्छा. नवीन आहे त्यामुळे बोलण्यात थोडं गुंतता माझे येतच असते, तर त्याला आहे ना इग्नोर करा. करूच काय शकतो म्हणा आम्ही, आहे की नाही, इग्नोर करा. कारण ब्लॉग बनवणं, एडिट करणं आणि त्याला आणि आपले मत जे आहे ते जगासमोर मांडणं याला खूप निडरता लागते. आणि नवीन यूट्यूबर्स आहे ना त्यांना प्लीज सपोर्ट करा आणि मलाही सपोर्ट करा. माझे चॅनल नवीनच आहे. तर धन्यवाद. या नोटवर मी माझा व्हिडिओ संपवते. बाय बाय.